अजून पतंग आहे का? हे बघ बो एवढ्या पतंग आहे जे आहेत ना याच्यावर त्यांचे गंधे गंधे फाटले आहेत मग ते. हे बघा आता मी ना म्हणजे जे टाक्या वगैरे असतात तिथे लागलोय वरती आणि आयरन खालून उडवतोय. बाप चुकीचं काम केलं काय मी मग का आलं रे. सो हे गाइस वेलकम बॅक टू द व्हिडिओ. आता वाजता आहे सकाळचे 8:45 आणि आता आम्ही चाललो पिक्चर बघायला अवतार मूवी बघण्यासाठी. आणि इकडं बघितलं तर चेतन काकांनी आता उठलेले मोक्ष अवतार बाकी हा म्हणजे आंघोळ बाकी आहे मोक्ष बी बाकी आहे. मी आणि पप्पा चाललो हे दोघं नाही ते का बा काय माहिती 9 वाजता. तर तुझ्या तर अवतार पिक्चर बघायला 3 तासाचा आहे तो बसणार नाही. रेडी होऊन गेलेलो आहे जाण्यासाठी बाहेर निघून गेलेलो आहे. मी पण तयार आहे पप्पा पण तयार आहे. हे बघा चला पोचून गेलेलो आहे थिएटरमध्ये. चाललो आता हळूहळू पुढे पुढे. धुरंधर म्हणे हा धुरंधर काय नाही काय बोलतो तुला समजत नाही. हा विचार व्हायला आपल्याला आता आमचं तिकीट वगैरे चेकिंग वगैरे सर्व होऊन गेलेलं आहे. आता घेतलं आता आम्ही चाललो म्हणजे थिएटरमध्ये 9 वाजून गेले एकदम करेक्ट केलं टायमावर पोचून गेलेलो आहे. तेव्हा 3D मूवी म्हणून आम्हाला चष्मे भेटलेले अवतार मूवी बघण्यासाठी. हा आला ना पोचून गेलेलो आहे थिएटरमध्ये. थिएटर पण तयारी स्क्रीनवर अजून काय लागलेलं नाही आहे. कोणतं सीट आता बघावं लागेल पहिले. 7-8-9 तिकडं बसतो. 8 नंबर सीट भेटलाय आपल्याला ई नंबर मध्ये. हा दिसतंय चांगला. आता पिक्चर थोडा भरून गेलेला आहे. आता आहे ना ब्रेक आहे आता म्हणून आम्ही हा इंटरव्हल आहे म्हणून आता आम्ही चाललो. कुठे चाललो मी आला नाही माहिती कुठे चाललो फक्त चाललो. तर आता फायनल पिक्चर पूर्ण संपून गेलेला आहे. सर्व चालले आपल्या आपल्या घरी. आता पिक्चर बघून येऊन गेलेलो आहे. 1 नंबर पिक्चर होता म्हणजे अवतारचा होता तो. ते कार्टूनचा ॲनिमेटेड होता तो. आणि पिक्चर बघताच आम्ही येऊन गेलो डायरेक्ट रिलायन्स मॉलला. काय हनी वगैरे काय काय जायचं काय म्हणतात चल बघू काय काय जायचं. बस ना माहीत का काय करतोय. हे बघा आता क्रिसमस जवळ म्हणजे क्रिसमस आहे ना म्हणून त्यांनी डेकोरेशन पण केलेलं आहे इकडं. आता आपल्याला जे वस्तू सर्व घेतले गेलेले हे बर्बन बिस्किट बोर्नडाचे बिस्किट आणि काय घेतलेलं आहे अजून हां हनी घेतलेलं आहे. एवढं काही घेतलेलं आहे आम्ही. आता चाललो घरी. तर आता हे पिक्चर पण घरी येऊन गेले आणि खाली बघितलं तर डायरेक्ट आर्यन भाऊ आलेला आमच्यावर खेळण्यासाठी. तर आता जातो खाली आणि खेळतो. तर आता आर्यनमध्ये आपण पतंगांच्या दुकानावर जाऊ म्हणून आता चाललोय आम्ही आर्यन मी आणि मीठ. चला चाट बुकला. आर्यन एवढा दिवसात आहेत का नव्हता तू मी शाळेत जातो शाळेतून येऊन त्या पायाला पिला खेळतो आणि मग अभ्यास करायला बसून जातो म्हणून मी येतो. मग शनिवार रविवार ते जर यार नाही शनिवार रविवार मी पतंग उडवतो. चालतं बो. आता आर्यन नाही तर काटे शोधतोय कारण की ते पतंगची जी काडी असते ना ती काढून 200 बाण बनवून घेतलेले भाऊने. ते काट्या शोधतोय तो आता काय सांगू याला काय रिकामा धंदे करतोय तर सोडून दिले. तर आता येऊन गेलो आम्ही टेरेसवर पतंग उडवण्यासाठी. आर्यन म्हणे चल म्हणे आपण पतंग उडवू म्हणे. आता येऊन लागलो मग पतंग बघतोय आता तिकडे एखादी पतंग आहे का काय सापडलं रे. बरं ऊन डायरेक्ट कडक ऊन मध्ये आम्ही आता पतंग उडवू सापडली रे. आता आर्यन भावाने चढून दिली पतंगला वरती. मी डोळे बंद करून याच्यासाठी बोलतोय कारण की समोर डोळ्यावर ऊन येतोय आणि गेले. अरे बाप अटकली गो आय कमबॅक हो गया भाई का कमबॅक हो गया फाटली कुठे फाटली फाट चुकी गैस पतंग थोडी नाही पुरीच फाट चुकी आहे. हे बघा आता मी ना म्हणजे जे टाक्या वगैरे असतात तिथे लागलोय वरती आणि आयरन खालून उडवतोय. बाप तुला येडा होऊन गेला पतंगच्या मागे. कुठे रे आई बाई रेड कलरची काय रे तुझं अजून पतंग आहे का? हे बघ बो एवढ्या पतंग आहे जे आहेत ना याच्यावर त्यांचे गंधे गंधे फाटले आहेत. मग ते पुरं ऑपरेशन सिंदूर करावं लागेल मग फ्री मध्ये ओय बघ रे आर्यन हिला काय आलं हिला काय प्रॉब्लेम आहे. अरे बाप हिच्या डायरेक्ट पोस्ट पाठापट करावं लागेल. मग ही उडणार का नाही उडली तुझ्याकडे ती ही 1 नंबर उडेली. उडव ना मग मागची कशी काट झाली
काटणी आली म्हणजे नाही खाव्यामध्ये पाठवून गेलेली होती पतंग. इथं पतंग उडवत आहे आर्यन सरकार. वीरभाऊची उडवली गेलेली आहे. दे रे आर्यन ती बघती. अरे बसणार रे. हा अशी बघ अशी बेकार डोकं दुखू राहिलं. नाही काटेल रे भाऊ. फिरवा खेळा रे. देख सकते हो गाइस. खेचून पुरे उतरून टाकली तू. मी चढवतोय तर तू चढव देत नाही. उतरवतोय उतरू देत नाही. जाऊ दे जाऊ दे. दिल दे दे दिल. काल चालली रे ती. चिपकून गेली ती. जरा पुरा चिटकून गेला या. चिपकून गेलाय. मग तुम्ही वापरलेली नाही चक्री. वापरली रे. दोरा पूर्ण चिटकून गेलाय. हबीबी कम टू दुबई. नाही नंदुरबार. सोडे 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 सोडे. हबीबी कम टू दुबई. दुबई सिटी. अरे थांबणार अरे अरे वापरून लागतंय रे. हा चालला वरती. जास्त मोठा कारागीर आहे. अरे अरे नको रे. असं जाशील ना पतंगच्या चक्कर मध्ये. अरे मला मारा नको करू. असा जाईल ना भाऊ. मी बघ कुठं बाय. इकडं बाय तो आर्यन तिकडून उडवतो आता मी आणि आर्यन गेलो वरती. आर्यन नुसता का बुडवतोय बा. आपण ती पतंग बघा किती लांब पाडून दिली ते. अरे ब्लर दिसते. हा दिसते आता नीट. त्याला आता आर्यनने ना काटाकाठी लावून दिलेली बघा. दाखतो तुम्हाला बी मजा येईल. तेव्हा 2 पतंग आहे तिकडं. हा लागून गेली म्हणे. काढून गेली. एक नंबर का आर्यन म्हणजे असं करायचं जरा. अरे आपण त्याच्यावर कापले गेले ना ते नायलॉन दोरा होता. असं होतं का. ती बघ तरी कापली आम्हाला काटून गेले यार आर्यन. असं नाही बा आता पण पतंग नाही येत आपल्याकडे. चुकीचं काम केलं काय मी मग. का आलं रे. पोरांनी दोरा पकडून घेतला का रे. अरे बाप बरं खतरनाक आहे पण आर्यन तू. आर्यन एक दुसऱ्या गच्चीवर घुसून गेलेला आहे पतंग लुटण्यासाठी. ती बघा सापडली त्याला या येड्याला. अरे बाप काय आलं रे याला. ओ धीरे रे. ओ डुकू नको रे. आता ती ना दुसरी पतंग काटून गेली ते म्हणून आता आर्यनने त्या तिसरी पतंग घेऊन आलेला आहे. लुटून लाटून उडून टाकलेली परत ती पण. आर्यन एक्सपर्ट आहे. चॅम्पियन आहे डायरेक्ट आर्यन. खतरनाक काय आर्यन. बरोबर बोलला का मी. बरोबर बोल. हा बरोबर बोल. जर काटाकाटी खेळायची असेल तर कोणत्या नंबरवर कॉल करायचा तुम्हाला. 95 अरे 00 का संध्याचा कोपरा. बाप बघ रे. का सांगतोय. अहो काय सांगतोय रे आर्यन. देते देते. दे पैर दुसरी बुलेट. आता डाय इथून दोरा उडत होता. इथून मीतने पकडला आणि वरून डाय आर्यनने पकडला. काय रे आहे का पतंग. सापडले रे पतंग. हे बघा त्या मुलाने सांगितलं आला की पतंग येते गो दोरा पकड. अरे अरे अरे. तर आता फायनल आपला म्हणजे ब्लॉग इथं संपवतो. आहे मग आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर सबस्क्राईब करा. बेल वाला आयकॉन पण दाबून द्या. आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.